नक्षलवादी आणि माओवादी चळवळीशी संबंधित ज्या फ्रंटल ऑर्गनायझेशन्स आहेत त्या ऑर्गनायझेशन्सला बॅन करण्याकरता हे बिल तयार करण्यात आलेलं आहे। मी हेही लक्षात आणून दिलं की 4 राज्यांनी यापूर्वी अशा प्रकारचं विधेयक ऑलरेडी मंजूर केलंय आणि केंद्र सरकारने नक्षलग्रस्त सर्व राज्यांना अशा प्रकारचं विधेयक मंजूर करायला सांगितलंय। मी हे देखील दाखवून दिलं की या विधेयकामध्ये ज्या काही तरतुदी आहेत त्या तरतुदी नसल्यामुळे इतर राज्यांनी ज्या संस्थांना आणि संघटनांना बॅन केलाय त्या राजरोसपणे महाराष्ट्रात ऑपरेट करतायत, कारण आपल्याकडे त्यांच्यावर कारवाई करण्याचा कुठलाही अधिकार नाहीये। मी हे देखील त्यातनं लक्षात आणून दिलं की कशा प्रकारे माओवादी संघटनांनी आपलं ऑपरेशन हे अर्बनमध्ये केलेलं आहे आणि फ्रंटल ऑर्गनायझेशन्सनी ते काम करतायत आणि या संदर्भात विशेषतः यूपीएच्या सरकारने, काँग्रेस प्रणित यूपीएच्या सरकारने राज्यसभेत दिलेली माहिती ही मी वाचून दाखवली आणि यूपीएच्या सरकारने या संदर्भातलं ॲफिडेव्हिट सुप्रीम कोर्टात दाखल केलं तेही मी वाचून दाखवलं। त्यामुळे कुठल्याही राजकीय भावनेने प्रेरित न होता या महाराष्ट्राला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलंय त्या संविधानानेच राज्य चाललं पाहिजे आणि संविधान उलथवण्याचा प्रयत्न करणाऱ्या ज्या संघटना आहेत त्यांच्यावर कारवाई करता आली पाहिजे, याकरता हे विधेयक तयार करण्यात आलं। मला आनंद आहे की जवळजवळ सगळ्यांनी काही सजेशन्स केले असतील पण कोणीही थेट विरोध या बिलाला केलेला नाही। महाविकास आघाडीमध्ये संघटना आहेत ज्यांच्यावरती इतर 4 राज्यांमध्ये बंदी आहेत मात्र त्या महाराष्ट्रात कार्यरत आहेत। तशा आता 6 संघटना नजरेस आलेल्या आहेत की ज्या इतर राज्यांमध्ये बंदी आहे पण महाराष्ट्रातनं ऑपरेट करतायत आणि एकूण 64 संघटना अशा प्रकारच्या आहेत ज्या महाराष्ट्रात ऑपरेट करतायत। सर, आपण जर बघितलं तर संजय गायकवाड प्रकरणामध्ये गृहराज्यमंत्री असं म्हणतात की आमच्याकडे कुठली तक्रार आली नाही म्हणून आम्ही दाखल करू शकत नाही। हा अजब दावा नाही का? पोलीस सुमोटो ऍटलीस्ट चौकशी करू शकतात, व्हिडिओसारखा ढळढळीत पुरावा आहे आणि कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवतो। तर निश्चित पोलिसांनी चौकशी केलीच पाहिजे, पोलीस चौकशी करतील याच्याकरता कोणी कंप्लेंट असण्याची आवश्यकता नाही आहे। त्याच्यामध्ये कॉग्निझेबल ऑफेन्स जर होत असेल तर त्या संदर्भात पोलीस योग्य कारवाई करतील।